आणि आता बातम्या पाहूयात सविस्तर। आमदार अपात्रतेच्या संदर्भात उद्याला पुन्हा सुनावणी होणार आहे। विधान भवनात उद्या दुपारी 4 वाजता ही सुनावणी होईल। विधानसभा अध्यक्ष स्वतः ही सुनावणी घेतील। सर्व याचिका एकत्र करा अशी ठाकरे गटाची मागणी आहे। तर राहुल नार्वेकर उद्याला याच संदर्भात काय निर्णय देतात हे पाहणं अत्यंत महत्त्वाचं आहे। आताची सगळ्यात महत्त्वाची आणि मोठी बातमी ती म्हणजे विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर उद्याला विधान भवनात आमदार अपात्रता संदर्भात सुनावणी घेणार आहे। उदय जाधव आपले प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत। उदय, काय अधिक माहिती आहे, सविस्तर सांग। विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी उद्या सुनावणी बोलवलेली आहे आणि उद्या सुनावणी होणार आहे। साधारणतः संध्याकाळी 4 सुमारास सुनावणी होणार आहे। पात्र अपात्र आमदार शिवसेनेतल्या या संदर्भात ही सुनावणी होणार आहे। याआधीच ठाकरे गटाकडून सर्व याचिका ज्या आहेत त्या एकत्रित करण्यात याव्या आणि सर्वांची एकत्रित सुनावणी घ्यावी अशी मागणी केलेली आहे। नेमकं याच मागणीवरती उद्या विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर नेमका काय निर्णय घेतात याकडे सर्वांचं लक्ष लागणार आहे। उद्या संध्याकाळी 4 वाजता ही सुनावणी घेण्यात येणार आहे। उदय, तुर्तास धन्यवाद या माहितीबद्दल। मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या हस्ते वसंत मोरे यांच्या संपर्क कार्यालयाचं उद्घाटन करण्यात आलं। यावेळी त्यांनी जोरदार टोलेबाजी केली। याच वेळेला मनसे कार्यकर्त्यांना निवडणुकांच्या तयारीला लागण्याचं आवाहन त्यांनी केलं। मनसे अध्यक्ष राज ठाकरे आज पुण्याच्या दौऱ्यावर होते। पुण्यात त्यांनी मनसेचे नेते वसंत मोरे यांच्या बारामती लोकसभा संपर्क कार्यालयाचं उद्घाटन केलं। यावेळेला त्यांनी या कार्यालयाची पाहणी केली। बारामती लोकसभा संपर्क कार्यालयाचा उल्लेख करत राज ठाकरे यांनी जोरदार राजकीय टोलेही लगावले। जनतेला आणि मतदारांना गृहीत धरणं सुरू असल्याची टीकाही त्यांनी केली। तसंच उपस्थित कार्यकर्त्यांशी संवाद साधताना कामाला लागा, निवडणुकीच्या तयारीला लागा असे आदेशही राज ठाकरे यांनी दिले। बारामती मतदारसंघ आज वसंतकडे आहे। बारामतीमध्येच अजित पवार सापडावा मला कळेना म्हटलंय। अजित पवार म्हटलं हल्ली हे कुठच्याही पक्षात जातात की काय कुठे। पण हा आपल्याला बरोबरचा सहकारी आहे। फक्त मला आयुष्यात मला कधी काका म्हणू नकोस। हा जो सगळा राजकीय विचका झालाय यातनं सर्वांनी मिळून आपण महाराष्ट्र बाहेर काढू अशी एक शपथ घेऊ। मला असं वाटतं की हे ज्या प्रकारचं राजकारण ज्या प्रकारे तुम्हाला जे गृहीत धरणं सुरू आहे जनतेला, लोकांना, सर्वांना, मला असं वाटतं यांची जागा दाखवून देणं गरजेचं आहे। ज्यांच्यावरती ही जबाबदारी दिलेली आहे ते अत्यंत प्रामाणिकपणे काम करतील अशी मला आशा अपेक्षा आहे। जसं तुमचं काम होईल तसा मी आढावा घेईनच। बाकी उद्याच्या आपल्या बैठकीला जे कोणी येणार असेल तरी यावं। तिकडे ड्रग्ज माफिया ललित पाटील प्रकरणात रोज नवनवीन खुलासे होत आहेत। ललित पाटील यानं मुंबई पोलिसांना ससून रुग्णालयात कसा मुक्काम वाढवला आणि कुणाकुणाला पैसे दिले याची सविस्तर माहिती दिल्याचं कळतं। तसंच दुसरीकडे ललितच्या 2 मैत्रिणींची रवानगी 23 ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडीत करण्यात आली। ड्रग्ज माफिया ललित पाटीलच्या अटकेनंतर त्याच्या चौकशीतनं रोज नवनवी माहिती समोर येते। ललित पाटीलचा ससून रुग्णालयातला मुक्काम वाढावा म्हणून ससूनच्या डॉक्टरांना तर सुविधा मिळाव्यात, बाहेर फिरता यावं म्हणून बंदोबस्तावर असलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांना पैसे दिल्याची माहिती मुंबई पोलिसांना त्यानं दिलेली आहे। दरम्यान पुणे पोलिसांनी ललित पाटीलच्या 2 मैत्रिणींनाही नाशिकमधून अटक केली आहे। ससून रुग्णालयात राहण्यासाठी त्यानं कुठल्या डॉक्टरांना किती पैसे दिले, बाहेर पडण्यासाठी, फिरता यावं, मौज मजा करता यावी, सगळ्या सुविधा मिळाव्यात म्हणून गार्डवर बंदोबस्तावर असलेल्या पोलिसांना किती पैसे दिलेत, या सगळ्याबाबतची माहिती मुंबई पोलिसांकडे दिली आहे। या सगळ्या प्रकरणावरून सुरू झालेल्या आरोप प्रत्यारोपांना आता ललित पाटीलच्या या सगळ्या माहितीनं दुजोरा मिळतोय। त्यामुळे या प्रकरणात आणखी किती जणांची नावं समोर येणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। ड्रग्ज माफिया ललित पाटील हा ससून हॉस्पिटलमधनं पळून थेट नाशिकला त्याची मैत्रीण अर्चना निकमकडे गेला होता। तिथं 2 दिवस राहिल्यानंतर जवळपास 20 ते 25 लाख रुपये घेऊन ललित पाटील तिथून गुजरातच्या दिशेनं पसार झाला। या दरम्यान तो आल्या गेल्याचं सगळं सीसीटीव्ही फुटेज अर्चनानं डिलीट केलंय। अर्चनाला ललित पाटील करत असलेल्या ड्रग्सच्या उद्योगाची पूर्ण माहिती होती।
त्याच पैशातनं खरेदी केलेली तब्बल 7 किलो चांदी पोलिसांनी अर्चनाकडून हस्तगत केली आहे। ललित पाटीलचा जो भाऊ आहे भूषण पाटील, त्याने तिच्याकडे हँडओव्हर केलेले 25 लाख रुपये ललित पाटील यासाठी दिलेले आहेत अर्चनाने कमीने, आणि तिच्याकडे असणारी 7 किलो चांदी ती देखील आम्ही आमच्याकडे जे 3 MDचे गुन्हे तपासावर आहे त्याच्यापैकी जो गुन्हा रजिस्टर नंबर आहे 460/23 त्याच्यामध्ये आम्ही ती चांदी जप्त केलेली आहे। ललितची दुसरी मैत्रीण आणि प्रेयसी प्रज्ञा कांबळे हिलाही पुणे पोलिसांनी अटक केली आहे। प्रज्ञा ही व्यवसायानं वकील असून ललितच्या बऱ्याच व्यवहारांमध्ये तिचा सहभाग आहे। पहिल्या पतीसोबत फारकत झालेली नसल्यानं ती ललितसोबत लिव्ह इनमध्ये राहत होती। ललितची मुलंही प्रज्ञाकडे राहायची। ललित येरवडा जेलमध्ये असताना ती अनेकदा भाऊ भूषण पाटील याच्यासोबत येऊन भेटून गेली आहे। प्रज्ञा आणि ललित हॉटेलमध्ये भेटत असल्याचे कथित फोटो देखील व्हायरल झाले होते। या प्रकरणी अर्चना आणि प्रज्ञा यांना 23 तारखेपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आलेली आहे। त्यांना तपास करायचा आहे की ललित पाटील याला पळून जाण्यासाठी त्यांनी काय आर्थिक मदत केली का, त्यासाठी तो त्यांना किती वेळा भेटला, या संदर्भात त्यांना पोलिसांना त्यांच्याकडे चौकशी करायची। त्या कामी पोलिसांनी त्यांना मेहरबान न्यायालयाने पोलिसांना 4 दिवसाची पोलीस कस्टडी मंजूर केलेली आहे। ड्रग्ज माफिया ललित पाटील प्रकरणामध्ये होणाऱ्या खुलाशांमुळे आता अनेकांचे धाबे दणाणलेत। आता एकापाठोपाठ एक बड्या थिंडांची नावं समोर आल्यानंतर हे प्रकरण खरंच शेवटाला जाईल का हा प्रश्न आहे। नाशिकहून लक्ष्मण घाटोळसह वैभव सोनवणे, न्यूज 18 लोकमत, पुणे। इकडे मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मुंबईत एका आंदोलकानं आत्महत्या केली। सुनील कावळे असं त्याचं नाव असून त्यानं आत्महत्येपूर्वी एक चिठ्ठी लिहिली आहे। यात मराठा आरक्षण आणि मगच इलेक्शन असं म्हटलंय। मृत्यूपूर्वी त्यानं ही चिठ्ठी लिहिली होती। मराठा आरक्षण एकच मिशन असंही या चिठ्ठीत त्यानं नमूद केलंय। येत्या 24 ऑक्टोबरला मराठा समाजाला एकत्र येण्याचं आवाहन सुद्धा त्यानं केलं आहे। त्यानं काय म्हटलंय या चिठ्ठीत पाहूयात। महाराष्ट्राचं कुलदैवत तुळजाभवानी माता, हिंदू धर्मरक्षक, महाराष्ट्राचं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांना मानाचा मुजरा। जय भवानी, जय शिवाजी। मी सुनील बाबूराव कावळे, मुक्काम पोस्ट चिकणगाव, तालुका अंबड, जिल्हा जालना। एकच मिशन मराठा आरक्षण, एक मराठा लाख मराठा। साहेब आता कोण्या नेत्याच्या सभेला जायचं नाही। ऑक्टोबर 24 हा मराठा आरक्षण दिवस। या मुंबईमध्येच आता माघार नाही। कोणी काही बोलू द्या, त्यांच्याकडे लक्ष देऊ नका, त्यांचं नाव तोंडातून काढू नका। आता फक्त आणि फक्त मराठा आरक्षणासाठी या मुंबईमध्ये उपोषणाला बसू। उठ मराठा जागा हो, पण लक्षात ठेव शांततेत जायचं आहे। शेतकऱ्यांच्या मुलामुलींच्या भवितव्याचा प्रश्न आहे। मराठा शेतकरी मुलामुलींच्या शिक्षणासाठी आरक्षण पाहिजे। सणवार काय येत राहतील, पण यात एकच मिशन मराठा आरक्षण। जालन्यातील आंदोलक सुनील कावळे यांनी मुंबईच्या वांद्रे भागात आत्महत्या केली। मराठा आरक्षण याचिकाकर्ते विनोद पाटील यांनी सुनील कावळे यांच्या कुटुंबियांची त्यांच्या गावी भेट घेतली, तसंच त्यांचं सांत्वनही केलं। कावळे यांच्या आत्महत्येनंतर विनोद पाटील यांनी खचून जाऊ नका, लढाई अर्ध्यावरती अजिबात टाकू नका असं आवर्जून म्हटलंय। तर जरांगे पाटील यांनी सरकारनं तातडीनं मराठा आरक्षण जाहीर करावं अशी मागणी केली आहे। आमचा माणूस गेला तो डबल येणार नाही आता आम्हाला। हे सगळं सरकारचं पाप, ही सगळी जबाबदारी सरकारने आता तातडीनं आरक्षण द्या। 24 तारीख आता उजेड देऊ नका। आमच्या त्या भावाचं अधुरं स्वप्न मराठा आरक्षणाचं ते पूर्ण करा, पण आम्ही मराठी ते बलिदान वाया जाऊ देणार। आत्महत्या पर्याय होऊ शकत नाही। देशाचा स्वराज्यासाठी, देशासाठी आपण लोकांचे प्राण घेतले, स्वतःचा प्राण देण्याची आपल्याला गरज नाही। सुनेत्रा पवार यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं बारामती लोकसभा मतदारसंघात भले मोठे बॅनर लागले। सुनेत्रा पवार यांना शुभेच्छा देणाऱ्या या बॅनरवर थेट संसदेचा फोटो लावण्यात आलाय। एवढंच नाही, वारजे भागात लागलेल्या या बॅनरवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांना राजकीय वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या। बारामती लोकसभा मतदारसंघात सुप्रिया सुळे यांच्या विरोधात सुनेत्रा पवार खरंच लढणार आहेत का, याची उत्सुकता आणि चर्चा लोकांमध्ये सुरू झाली।
काल सुनेत्राताईंचा वाढदिवस होता पवारांचा. खरं तर त्यांच्या वाढदिवसानिमित्त अनेक बॅनर्स लागलेले होते, पण त्या बॅनर्सवरती संसदेचा फोटो झळकलेला आहे. तुमच्या मतदारसंघात येणाऱ्या वारजे भागातच त्यांचे बॅनर्स लागले आणि त्या बॅनरवरती संसदेचा फोटो झळकला. कुठेतरी अशा चर्चा आहेत की सुनेत्रा पवार या पुढच्या निवडणुकीमध्ये बारामती या मतदारसंघातून उभं राहतात. बॅनर नाही पाहिले, त्याच्यामुळे मला नाही माहिती. प्रत्येक कार्यकर्त्यांना आपल्या नेत्याच्या प्रती आदर आणि शुभेच्छा देत असताना त्यांचं राजकारणामध्ये काय स्थान असावं असं प्रत्येक कार्यकर्त्याला वेगवेगळ्या पद्धतीचं त्या ठिकाणी वाटत असतं. मुंबईतल्या सर जे कला, वास्तुकला आणि उपयोजित कला महाविद्यालयातल्या प्रदर्शनाचं उद्घाटन आज करण्यात आलं. केंद्रीय उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या हस्ते हे उद्घाटन झालं. यावेळेला मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, मुंबई शहराचे पालकमंत्री तसंच शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. आशिया खंडातील पहिलं कला महाविद्यालय म्हणून या महाविद्यालयाचा लौकिक आहे. सर जे कला महाविद्यालय, उपयोजित कला महाविद्यालय आणि वास्तुकला महाविद्यालय या तिन्ही कॉलेजेसला मिळून आता डी नोव्हो या प्रकारांतर्गत अभिमत विद्यापीठ स्थापनेची अधिकृत घोषणा केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी केली. की जे सारख्या आमच्या अतिशय आयकॉनिक अशा इन्स्टिट्यूशनला डी नोव्हो डीम टू बी युनिव्हर्सिटी हा दर्जा देण्याकरता प्रत्यक्ष केंद्र सरकारचे मंत्री हे या ठिकाणी आले आहेत. आणि म्हणून मी भारत सरकारचं, विशेषतः ज्यांच्या नेतृत्वात आम्ही सगळे काम करतो ते देशाचे प्रधानमंत्री माननीय नरेंद्र मोदीजी आणि मानव संसाधन विकास आणि कौशल्य विकास, शिक्षण ही सगळी खाती बघणारे आमचे मंत्री धर्मेंद्र प्रधानजी यांचे देखील अतिशय मनापासून आभार मानतो. तर मला असं वाटतं की हे जे स्कूल जे आहे याची स्थापना ही एक अत्यंत महत्वाची 1857ची घटना आहे. गेल्या 150 पेक्षा जास्त वर्षांमध्ये देशाला कला असेल, आर्ट, अप्लाइड आर्ट, आर्किटेक्चर या सगळ्या विषयांमध्ये अतिशय चांगला ह्युमन रिसोर्स हा जर कोणी दिला असेल तर तो जे स्कूल ऑफ आर्ट्सने या ठिकाणी दिला. आम्ही विधान परिषद आणि विधानसभेसाठी एक नवीन वास्तू बनवण्याचा विचार करत आहोत असं मोठं वक्तव्य यावेळी बोलताना राहुल नार्वेकर यांनी केलं. कि अभी विधानसभा, विधान परिषद, विधान भवन का विस्तार करने का काम हमारे विचाराधीन है और एक नई वास्तु बनाने का भी काम हमारे विचाराधीन है. और इसीलिए जे स्कूल की एडवाइस और जे स्कूल का प्रोफेशनल गाइडेंस इस कारण भी हमें अपेक्षित है जो हम लेने वाले हैं. और ये नई वास्तु जो बनेगी उसमें जे स्कूल ऑफ आर्ट्स का एक बड़ा रोल रहेगा. तिकडे दिवाळीमध्ये नागरिकांना 100 रुपयात आनंदाचा शिधा दिला जाणार आहे. गतवर्षीप्रमाणे यंदाही दिवाळीला आनंदाचा शिधा मिळणार असून यामध्ये 2 नवीन जिन्नसांचा समावेश करण्यात आला आहे. छत्रपती संभाजीनगर, अमरावती विभागातील सर्व जिल्हे, नागपूर विभागातील वर्धा या 14 शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्ह्यातील दारिद्र्य रेषेखालच्या केशरी शिधा पत्रधारकांना सुद्धा दिवाळीचा आनंदाचा शिधा वाटप करण्याचा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला. हा शिधा कसा असणार आहे त्यावर एक धावती नजर टाकूयात. 1 किलो साखर, 1 किलो पाम तेल, 1 किलो चणा डाळ, 1 किलो रवा, 1 किलो मैदा आणि 1 किलो पोहे. यापैकी मैदा आणि पोहे हे या आनंदाचा शिधा यात यावर्षी या दिवाळीकरता नव्यानं समाविष्ट करण्यात आला. प्राईम टाईममध्ये इथे थांबूयात. पाहत राहा न्यूज 18 लोकमत.